आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. भारत आणि 4 देशांच्या युरोपियन गट EFTA यांच्यातील मुक्त व्यापार करार 1 ऑक्टोबर पासून लागू होईल. दोन्ही पक्षांनी 10 मार्च 2024 रोजी व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केल्या होत्या. या कराराअंतर्गत भारताला या गटाकडून 15 वर्षांत $100 अब्ज गुंतवणुकीची वचनबद्धता मिळाली आहे. तर स्विस घड्याळे, चॉकलेट आणि कापलेले आणि पॉलिश केलेले हिरे यांसारख्या अनेक उत्पादनांवर कमी किंवा शून्य शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. 2003 मध्ये जेफ्री एप्स्टाईन यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रात त्यांचं नाव असल्याचा अहवाल वृत्तपत्राने दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीट जर्नल आणि रूपर्ट मार्डोकसह त्यांच्या मालकांवर किमान $10 अब्ज दावा दाखल केलाय. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर 40 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आणि एका प्रवाशाला अटक केली. अर्थ मंत्रालयानं दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलंय की हे खेप 2 सुपर हिरो कॉमिक बुकमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. व्हिएतनामच्या हालोंग खाडीत पर्यटकांची बोट उलटल्यानं किमान 27 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण अजूनही बेपत्ता आहेत. 27 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 12 जणांना वाचवण्यात यश आलंय. तुर्कीमधील अमेरिकेचे राजदूत टॉम बॅरॅक यांनी आज सांगितलंय की इस्रायलनं अरब धार्मिक अल्पसंख्याक ड्रूज समुदायाचे रक्षण करण्यासाठी हवाई हल्ले सुरू केल्यानंतर इस्रायल आणि सिरिया यांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती इन्क्लेव्ह इथं इंडियन डिफेन्स इन्स्टेट सर्व्हिस 2024 बॅचच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित केलंय. सौदी अरेबियाचे झोपेचे राजकुमार म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स अल वलीद यांचे वयाच्या 36व्या वर्षी निधन झाले. त्यांनी जवळजवळ 2 दशके कोमात घालवली आहेत. आज रियादमधील इमाम तुर्की बेन अब्दुल्ला मशिदीत असराच्या नमाजानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाकिस्तानमध्ये बलूच यक्षहती कमिटीनं सरकारविरुद्ध सुरू केलेले धरणे आंदोलन 5व्या दिवशीही सुरूच आहे. बलुचिस्तानमधील जबरदस्तीनं बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या ताब्यात घेतलेल्या नेत्यांनी हे आंदोलन सुरूच केलंय. आम आदमी पक्षानं औपचारिकपणे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशनच्या कार्यकारी समितीच्या 88व्या सत्रात जागतिक अन्न मानक विकासात भारताच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आले. हे सत्र 18 ते 14 जुलै दरम्यान रोममधील FAO मुख्यालयात आयोजित करण्यात आलं होतं. श्रावण महिन्यात हरिद्वारमध्ये सुरू असलेला कावड मेळ्याचा अंतिम टप्पा सुरू झाला. आतापर्यंत 2.5 कोटींपेक्षा अधिक कावंडीये गंगाजल घेऊन आपल्या गंतव्यस्थानी रवाना झाले. सिक्कीममध्ये पागयोग जिल्हा प्रशासनानं शेतीसाठी नापीक जमिनींचे पुनरुज्जीवन अभियानांतर्गत नापीक जमिनीत शेती करण्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या 18 महिन्यात जिल्ह्यात 200 एकरहून अधिक नापीक जमीन लागवडीखाली आणण्यात आली आहे. सरन्यायाधीश BR गवई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तींचे खंडपीठ 22 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करेल. या खंडपीठात न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती अतुलेश चांदूरकर यांचा समावेश आहे. अजय देवगणच्या सन ऑफ सरदारची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. सिनेमा 25 जुलैला रिलीज होणार होता, पण मेकर्सनी नुकतेच ही तारीख पुढे ढकलण्याचं शेअर केले. या सिनेमाची रिलीज डेट 1 आठवडा पुढे गेली आहे. सन ऑफ सरदार आता 1 ऑगस्टला रिलीज होणार आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या महिलांच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा भारतावर 8 खेळाडू राखून विजय झालाय. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.